अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी येतेवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुणा, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, एक ग्रहस्थ दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थे त्यादे वदती हास्यवदन करोनी, फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले दयांते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पाविन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन, त्याजवळी नसे परी. तसे देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. तसे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई घाई. बाहेर येऊनी पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविले. 10,000 दिधल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.